खंडवल के विश्व कप में आपकी जो उपस्थिति हो काफी यादगार रहेंगे हमारे लिए। एक खुद अच्छे क्रिकेट की चाहते जहां भी क्रिकेट का मेला, उस मेले में वो जरूर आते और मेले का आनंद लेते हैं और अच्छा क्रिकेट भी खेलते। हमने कई मरतबा उनके पीटीसी में मैचेस देखे, शरीर को गेंद लगती भी। पिछले मैच में विवेक इंटरप्राइजेस कप का सबसे बड़ा अपसेट अजयगढ़ टाई ब्रेकर में आकर मुकाबला हारना बहुत दिल के करीब रहता है। जिस तरह से हालांकि चेसिंग कंपलसरी होने के कारण मुकाबले को हार गई थी मामूली स्पोर्ट्स। हमने स्कोर अभी तक खाता नहीं कोई भी खोला है। 3 गेंदे अभी तक हो चुके और 1 विकेट गिरा विवेक पाटिल। बॉलिंग चार्ज होती भी पावर प्ले की खेल में 3 ओवर का मुकाबला, लेकिन अभी तक कोई भी स्कोरबोर्ड पर रन नहीं बने। लेग स्टंप को छोड़ती भी एक्स्ट्रा के साथ खाता खुलता हुआ एनके स्पोर्ट खंडवल का एक विकेट के नुकसान पर। लॉन्ग ऑफ की दिशा पर एक खिलाड़ी मौजूद है डीप में, एक खिलाड़ी डीप मिड विकेट की दिशा पर ठीक डगआउट के सामने। आकेश की अगली गेंद और दी विकेट विनोद के लिए, ड्राइव कर दिया गेंद जरी शॉट मिड विकेट की दिशा पर, रनआउट का मौका। ओहो, निशाना छूट गया पर और रन। राइट आर्म और दी विकेट आकेश। गेंद पड़ने के बाद ज्यादा उछाल प्राप्त हुई थी, गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। देखिए बाउंस कितना था, हाफ ट्रैकर गेंद थी और अचानक ढंग से गेंद उठ गई थी, समझ नहीं पाए थे बैट्समैन विकी और गेंद लहराती भी विकेट कीपर के पास। 1 ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले में पूरी तरह से बैकफुट पर जाती हुई एनके स्पोर्ट खंडवल 2-1 विकेट के नुकसान पर। हालांकि इसके बाद होने वाला मैच स्वराज 11 नानकर बनाम रोशन स्पोर्ट मुठवल के बीच में। दूसरे ओवर के लिए अब गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ वीआईपी डाइज एंड के जानिब से जयेश को गेंदबाजी पे बुलाया, लेकिन सामना करते हुए बैट्समैन मजबूत काटी के विनोद पटेल। देखिए हमारे वीआईपी डाइज को दिखाया जा रहा है, विद्यमान सरपंच को दिखाया जा रहा है और उनके साथ कई हमारे अन्य मान्यवर्स को। फिर से उठाने की कोशिश, सवाल पूछा, लगातार गेंद के लाइन में आकर नहीं खेलते हुए विनोद पाटिल। बैंग ऑन टारगेट गेंदबाजी होती भी, जो प्लेटफॉर्म जो स्टार्ट दिया था पहले ओवर में आकेश ने, वही से अब उनकी बॉलिंग लाइनअप पूरी तरह से चार्ज होती है। हालांकि विनोद पाटिल बहुत उच्च कोटि के बल्लेबाज है, वो कहीं से भी शुरुआत कर सकते हैं। 3 ओवर का मुकाबला, 3 ओवर में अगर 30 से अधिक रन बने तो एक अच्छा टोटल हम कहेंगे, जहां पर डिपेंड कर सकती है इनके स्पोर्ट्स खंडवल जामुलपाड़ा टीम को। ओहो, जिस शॉट्स के लिए जाने जाते हैं उस शॉट्स का अंजाम देते हुए हवाई यात्रा 6 रन। छोटी गेंद थी, पुल कर दिया था, खींच के मार दिया था, गेंद टावर के ऊपर लगती भी 6 रनों के लिए ताकत को झोंक दिया था। हालांकि 3 और 4 अगर बड़े शॉट है बची हुई गेंदों पर तो एक अच्छा टोटल हम कहेंगे। हालांकि सिक्सर में ज्यादा डीलिंग करना पसंद करते हुए राउंड दी विकेट जयेश और एक, लेकिन देखना गेंद मैदान के बाहर या अंदर, गेंद के नीचे खिलाड़ी और बड़ी मछली जाल में फंसती भी। विकेट को क्लियर करने की कोशिश और आउट हुए गेंद के नीचे जीतेश। देखिए अगर किसी बैट्समैन को आउट करना है तो उनकी मनपसंद गेंद कीजिए। हालांकि 100 में से 60% वो सिक्सर लगाते हैं और 40% वो आउट भी होते हैं। पूरी तरह से बल्ले पर गेंद ले नहीं पाए थे बैट्समैन विनोद पाटिल और काफी स्कायर गेंद चली गई थी और विकेट गिरता हुआ विनोद पाटिल के रूप में।
नए बैट्समैन अब योगेश, लेकिन स्ट्राइक विकी के पास। जयेश राइट आर्म राउंड विकेट। ओहो, किस्मत वाले रहे पर अगेन किनारा लेकर चली गई थी, हालांकि कैच छूटा हुआ पर बैट्समैन विकी का। योगेश सामना करते हुए, हालांकि सिक्सर जरूर लगा था जयेश के सामने, लेकिन उसके बाद पलट कर वार कर दिया उन्होंने इनके स्पोर्ट्स के बैटिंग ऑर्डर पर। राउंड विकेट बायत के बैट्समैन के लिए। ओहो, आते ही सिक्सर के साथ स्वागत किया गेंदबाज जयेश का। 6 रन। बायत के बैट्समैन के लिए राउंड विकेट चले गए थे। देखिए स्लॉट में मिली थी और मिडल और टाइमिंग गजब का, एग्जीबिशन शॉट के पीछे कमाल का, और गेंद अब जाके दूर कहीं लैंड होती हुई आसमानी टोला। 6 रन। उछलता हुआ स्कोर अब 15 के ऊपर। आखिरी गेंद शेष ओवर नंबर 2 की। अब अपने छोड़ को लगभग चेंज कर दिया जयेश ने। ऑन साइड में अब कसी भी फील्डिंग, डीप स्क्वायर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन की दिशा पर खिलाड़ी। मिड ऑफ, एक्स्ट्रा कवर, कवर और कवर पॉइंट। काफी तेज की बीट वे बैट्समैन, बीट वे विकेट कीपर। रनआउट का मौका था वहां पर, देखना क्या कुछ हुआ है। 22 का इशारा था वह, एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता। अब 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। रोशन स्पोर्ट मुठवल के कैप्टन और स्वराज्य 11 नानकर के कैप्टन आपको टॉस बॉक्स में आकर बैठ जाना है। सरपंच टॉस बॉक्स में इस इनिंग के बाद हम टॉस करेंगे नानकर बनाम मुठवल के बीच में। हालांकि पहले ओवर में केवल रन बने थे 2, दूसरे ओवर में 14 बने थे, जिसमें 1 रन लेग बाय के रूप में बना था। हालांकि 13 ही रन खर्च किए थे जयेश ने। बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब तीसरे करो ओवर के लिए और अब बेल आइकन को गेंदबाजी में दबाना बिल्कुल परिवर्तन मत होता भूलना। हुआ गेंदबाज श्रीधर। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को। हालांकि जामुलपाड़ा बी के सामने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। लेफ्ट आर्म राउंड विकेट बायत के बैट्समैन योगेश के लिए। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए श्रीधर ऑन साइड में खेल दिया, गेंद चली गई फाइनल के ऊपर से डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। ऑन साइड में इस वक्त खेलना पसंद करते हुए योगेश स्कोर आगे बढ़ता हुआ इस 1 रन के मदद के साथ कुल मिलाकर 17 के ऊपर। 4 गेंदों का अभी तक उन्होंने सामना किया, जिसमें 7 रन बनाए। हमसे विदा लेते हुए किरण शेलार और साथ ही साथ विद्यमान सरपंच साहब विश्वास जी मागे, जिन्होंने कीमती समय दिया विवेक इंटरप्राइजेस का 20-21 के लिए। उनके हम विशेष आभार व्यक्त करते हैं। लेफ्ट आर्म ओवर द विकेट अब अपने छोड़ को चेंज करते हुए बैट्समैन विकी के लिए बची हुई गेंदे करने के लिए तैयार होते हुए श्रीधर मुड़ते हुए। अब स्तंभ के अधिक बार अंपायर गोकुलदास पाटिल का व्हाइट का इशारा था, वह दिशा से भटकते हुए काफी दूर किया था गेंद को, और इसी को मद्देनजर देखते हुए गोकुलदास पाटिल ने व्हाइट घोषित किया। स्कोर आगे बढ़ता हुआ अब एक्स्ट्रा के मदद के साथ 18 विकेटों के नुकसान पर करंट रन रेट को दिखाया जा रहा 7.71 का नजर आता हुआ। छोड़ दिया पर, छोड़ दिया था विकेट कीपर ने। रनआउट का मौका है। ओहो, गिरते पड़ते हुए रन को पूरा किया इस वक्त विकी ने। देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर, व्हाइट का इशारा था।
गिरते पड़ते हुए रन को पूरा किया था। हालांकि कॉलिंग थी वहां पर योगेश की और आखिरकार रन पूरा करते हुए वाइड गेंद थी बीट विथ विकेट कीपर, रनआउट का मौका था वहां पर, लेकिन तेज कदमों के साथ अपने क्रीज में पहुंच गए थे योगेश। देखिए खेल की शुरुआत करने काफी समय लिया जा रहा है इस मैच में। श्रीधर मुड़ते हुए लेफ्ट आर्म राउंड विकेट पुल कर दिया, खिलाड़ी मौजूद है और बढ़िया कैच, आउट होते हुए बैट्समैन योगेश। पीछे अजय, देखिए योगेश पाटिल का आगमन हुआ और योगेश डगआउट में चले गए। रात के खाने के बाद मेरे परम मित्र काबिल दोस्त योगेश पाटिल का आगमन होता हुआ, साथ ही साथ अनिकेत बारिशी, मोस्ट वेलकम। आप दोनों का कमेंट्री बॉक्स में हम दिल के गहराई से हम आभार व्यक्त करते हैं, जिन्होंने रंग भर दिया इस अमने लोनार परिसर में, साथ ही साथ भिवंडी ग्रामीण में, साथ ही साथ पड़गा टेनिस क्रिकेट में। एक समय ऐसा लग रहा था गेंद डीप स्क्वायर के ऊपर से गेंद चली जाएंगी, लेकिन जीतेश थे ऊपर गेंद के नीचे। हालांकि पूरे मैच में हम देखा जाए तो इससे पहले जो मुकाबला हुआ था जिसमें जीतेश और सुमित दो ऐसे आउटफील्ड की खिलाड़ी है जामुलपाड़ा टीम के पास जो कैचेस नहीं छोड़ते, फील्डिंग डिपार्टमेंट बहुत मजबूत नजर आता हुआ और पूरी तरह से पारी बिखरती भी 20 के ऊपर गिरने वाला चौथा विकेट। शाम पारदी फैम टीम इस वक्त फील्डिंग करती हुई किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा। नए बैट्समैन दीपेश काफी डीप में चले गए थे, पर योगेश पाटिल हमारे पीछे। अब योगेश पाटिल AK-47 की वॉइस हम आगे कमेंट्री में उनकी सुनेंगे। ओहो, डाउन दी विकेट, क्या गेंद मैदान के बाहर, यस 6 रन, स्टैंड एंड डिलीवर। जब सेकंड इनिंग की शुरुआत होंगी, जो आखिरी कुछ गेंदों पर जो रन भरे, जिसमें सिक्सर भी हम ऐड कर सकते हैं, मैच का टर्निंग पॉइंट साबित हो सकता है। हालांकि अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी की है सभी गेंदबाजों ने, लेकिन जो सिक्सर लगा है यहाँ से स्कोर उछलता हुआ 26 के ऊपर। आखिरी गेंद शेष सागर के लिए, गेंदबाज श्रीधर मुड़ते हुए। अगले टॉस के लिए तैयार रहना है रोशन स्पोर्ट मुठवाल और स्वराज 11 नानकर। ऑन सेट में खेलने की कोशिश, बीट वे बैट्समैन, गेंद चली गई विकेट कीपर के पास। 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन और 3 ओवर में जीतने के लिए 27 रनों की चुनौती रखी है एनके स्पोर्ट खांडवल ने किरण स्पोर्ट जामुलपाड़ा के सामने। दोस्तों टॉस के लिए इस वक्त हम जा रहे, जहां पर दोनों कप्तान तैयार होते हुए टॉस बॉक्स में, नानकर बनाम मुठवल के बीच में। को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सरपंच टॉस बॉक्स में आना है, जहां पर इस परिसर की कई तमाम बड़ी ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सरपंच, माजी सरपंच, साथ ही साथ नगर सेवक, ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना एक तरफ
विवेक इंटरप्राइजेस और एक तरफ माउली स्पोर्ट्स। बालाराम जोशी साहब के शुभ हाथों से टॉस होता हुआ। देखिए मुकाबला 3 ओवर का जिसमें आप गेंदबाज एक्सरसाइज करना और पहला ओवर पावर प्ले। कॉलिंग के ऊपर मावली स्पोर्ट्स और इस वक्त टॉस को जीता है श्री गणेश स्पोर्ट रोशन स्पोर्ट्स मुठवल। और ये देखिए योगेश के ने स्पॉन्सर जो टॉस विनिंग के लिए जो ट्रॉफी हम बालाराम जोशी साहब की शुभ हाथों से मुठवल के कैप्टन को देते हुए। देखिए समय बहुत हो चुका है, मान्यवर से निवेदन करता हूं आपको मंच की शोभा बढ़ानी है। बहुत कुछ सवाल नहीं पूछूंगा, टॉस क्या करना चाहेंगे? All the both captain, the news from the toss box, Roshan Sport Mutwal won the toss and decided to ball first. Back to the commentary box. हॅलो थँक्यू सो मच आदित्य जाधव. तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता मान्यवरांचे हे कटआउट्स. तर आपण पाहू शकता 27 धावांचं टार्गेट आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर आणि सलामीची जोडी आपल्याला किलोमीटर पाहायला मिळते जितेश आणि महेंद्र पारदे. महेंद्र पारदेचा आजी आपण जर विचार केला तर मात्र काष्टाच्या स्पर्धेमध्ये खरोखरच प्रभावित कामगिरी केली होती पूर्ण स्पर्धेमध्ये आणि भावाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं तर अतिशय जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये होता. परंतु मात्र ती स्पर्धा वेगळी आहे, ही स्पर्धा वेगळी आहे कारण आपण ही रजनी क्रिकेट ही स्पर्धा पाहतोय नाईटच्या स्वरूपात. 18 चेंडू आणि विजयासाठी मात्र 27 धाब्यांची गरज. प्रति 3 षटकांचे सामने इथे मात्र आपण अनुभवतोय कारण आयोजकांना मात्र भाग पाडलं संघाने कारण कोणत्याही संघाने मात्र चांगला प्रतिसाद दिला नाही. तर त्याच मुळे आपण एक षटकाची कपात मात्र केली. इथे मात्र पहिला चेंडू पंच करतो सुरेख फटका. चेंडू मात्र निघून जाईल डीप कव्हरच्या दिशेने. मात्र पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र हनाकती प्रहार पाहायला मिळाला आणि जितीच्या बाटमध्ये मात्र हा चौकार इथे मात्र आपण अनुभवतोय. खूपच छान इथे मात्र सुरुवात पाहायला मध्ये ओमसाई अमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार अनंतजी खेणे यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि मात्र गोलंदाज सागरचं स्वागत केलं आहे फलंदाज जितेशने चौकाराने. चांगल्या फॉर्म मध्ये आहे जितेशचा. आपण जर विचार केला तर या सत्राचा विचार केला तर आपण चांगली कामगिरी करतोय किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी कारण दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर अगदी शेजारी संघ आहेत एनके स्पोर्ट खांडवल आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा. परंतु या ठिकाणी सुरुवात चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज मार्ग होईल राईट आर्म ऑर्धो विकेटने. इथे मात्र कमबॅक करतोय कारण डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. तसं नाणेपैकी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा त्या मात्र इनफिल्डच्या डोक्यावर फटका खेळायचा होता चेंडू हवेत आणि या ठिकाणी मात्र चांगला झेल आणि मात्र समाप्त झाला आहे जितेचा खेळ. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला फलंदाज बाद. डोक्यावर फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु शॉर्ट कव्हरला मात्र चांगल्या प्रकारे झेल इथे मात्र पाहायला मिळाला आणि इथे मात्र जितेश 4 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी पडतो. 3 चेंडूचा त्याने सामना केला
आणि त्याचमुळे पाहतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जयेश. 27 धावांचं टार्गेट, चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण 3 षटकांची आपल्याला हे मॅच पाहायला मिळते. म्हणजे प्रति षटकामध्ये 9ची सरासरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र महेंद्र ऑन फायर, काय जबरदस्त सुरेख फटका पाहायला मिळतो. डीप पॉइंटला मात्र चेंडू जाऊन धडकतोय. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा दमदार चौकार. फलंदाज बाद झाला आहे, त्याचं मात्र कोणतेही दडपण मात्र फलंदाज महेंद्रवर मात्र पडत नाही. तो त्याचा नॅचरल जो किल आहे तो मात्र प्रस्थापित करतोय आणि हे होणं गरजेचं आहे. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा 20 संघाला या संघाने पराभूत केलं होतं. त्यांचं नक्कीच कॉन्फिडन्स वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी ऑन साईडला खूपच चांगला फरक पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी या जमिनीच्या साईडने मात्र ठिकाणी या चेंडू ट्रॅव्हल झाला. आपण पाहू शकता डीप स्क्वेअरलेगकडे मात्र शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगलं फील्ड ते मात्र पाहायला मिळाली. चांगली फेकी, चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही. कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या खेळाडूंना वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट नक्कीच माहिती असतील, कारण एकाच मैदानावर हे दोन्ही संघाचे खेळाडू सराव नेहमीच करत असतात आणि त्यामुळे पाहतो की ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत एक रंगत निर्माण करेल त्यात काही शंका नाही. आज आपण जर पाहतो मोठा अपसेट पाहायला मिळाला, कारण या स्पर्धेचे जे आयोजक आहेत माऊली स्पोर्ट आमने संघ एका धावेने पराभूत झाले. सामना टायच झाला होता, परंतु आपण जर गेम जर पाहिलं तर चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने रोशन स्पोर्ट फुटबॉल संघ इथे मात्र विजयी झाला आणि माऊली स्पोर्ट आमने संघ मात्र पराभूत झाला. भरपूर अपेक्षा होत्या या स्पर्धेच्या माध्यमातून माऊली स्पोर्ट आमने संघाच्या माध्यमातून त्यांचे भरपूर पाठीराखी इथे मात्र उपस्थित झाले. परंतु म्हटलं जातं ना मित्रांनो, जो जितावं सिकंदर, मग तो विजय कसा असेल हे महत्वाचं नाही, विजय होणं गरजेचं आहे. आणि या मॅच मध्ये मात्र कोणत्या संघाचा विजय होईल आपण नक्कीच काही क्षणातच पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली विवेक पाटीलने. मिस टाइम पटका चेंडू हा बेस छत्र चेंडूच्या खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. रिप्ले पाहू शकता आपण, का सेलिब्रेशन आहे, अगदी वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन. झेल टिपला, पूर्ण राग त्या चेंडूवर टाकून दिलं. परंतु हे कशासाठी? तुम्ही चांगला झेल टिपला आहे, तुम्ही अगल्या वेगळ्या अंतरामध्ये मात्र तुम्ही सेलिब्रेशन करू शकता, परंतु चेंडूवर राग का? हा प्रश्न भरपूर मोठा आहे, परंतु त्याचं उत्तर नक्कीच आपल्याला ब्लूशे केलं. परंतु विवेक पाटीलने मात्र सफलता या ठिकाणी प्राप्त केली आहे आपल्या संघासाठी. हे एक चांगली बाब आहे एनके स्पोर्ट खंडोबा संघासाठी. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत, परंतु या ठिकाणी उंची जास्त अंतर प्राप्त करेल का? नाही. इथे मात्र झेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. अगदी सहजपणे झेल तिथे मात्र होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी एक फॅशन स्टाईल मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये फॅशन चालणार नाही, परंतु ते दृश्य आपण अनुभवलं आणि इथे मात्र जीवनदान मिळतोय फलंदाजाला. आणि धावसंख्या पाहता पाहता पुढे जात असताना 14 धावेवर इथे मात्र आपला हा आकडा पाहायला मिळतोय. 2 गडी गमावले आतापर्यंत. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने टार्गेट आहे 27 धावांचं, अजून विजयासाठी 13 धाब्यांची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर इथे मात्र आपण पाहतोय. विवेक पाटीलने षटकात सुरुवात केली, पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार प्राप्त केला. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 13 धाब्यांची गरज. चेंज ऑफ पेस, थोडस फ्लॅट डिलिव्हरी, परंतु या ठिकाणी अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून अगदी बंदुकीच्या गोलीप्रमाणे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्रक्षण इथे मात्र आपल्याला एनके स्पोर्ट खंडोबा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावर. विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 9 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक 9, म्हणजे जवळपास आपण पाहतो बॉल टू रन एक विषय ना,
अजिंक्य नेहमीच म्हणतात की एबीसीडी प्रमाणे हे सोपं समीकरण आहे. 9 चेंडू 9 धावेंची गरज. परंतु या ठिकाणी पहा चेंडूला थोडस टर्न प्राप्त केलं विवेक पाटीलने आणि या चेंडूवर मात्र कुठेतरी मात्र फलंदाज महेंद्र पारदी बीट होताना आपण पाहायला मिळाले. अजूनही सामना संपला नाही. अशा पद्धतीने चेंडू मात्र गोलंदाजी हाताळली तर मात्र ही मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल का. परंतु महेंद्र पारदीच्या बॅटमध्ये एक मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी डीप मध्ये चांगला झेल समाप्त केला आहे. लागतोय किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला हा तिसरा झटका फलंदाज बाद. इथे मात्र झेल समाप्त केला आहे विकीने. असं वाटलं होतं की मात्र विकी सुद्धा मात्र या चेंडूवर राग काढेल, परंतु त्याने मात्र स्वतःवर कंट्रोल केलं आणि मात्र आपला जो चेंडू होता तो मात्र आपल्या हातामध्ये त्याने मात्र या ठिकाणी थांबवलं. खूपच छानपैकी मात्र ही मॅच आपल्या पालामध्ये कधी झुकते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. इथे मात्र खूपच छान इथे मात्र फटका पाहायला मिळतो. इष्टकोरची तिथे मात्र क्षेत्राची चेंडूचा पाठलाग करतो चांगलं क्षेत्ररक्षण. जोपर्यंत फील्ड होईल तत्पर्यंत मात्र फलंदाजी 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. आकेश आणि मनोज असे हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 3 गडी बाद 20. विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत, 7 धाब्यांची गरज. आणि मात्र विवेक पाटील थोडीशी निराश आहेत, ज्या अनुषंगाने आपल्याला हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढची मॅच मित्रांनो आपण पाहणार स्वराज 11 नानकर विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुटवल. रोशन स्पोर्ट्स मुटवल संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेला दुसरी रात्र इथे मात्र पाहायला मिळते. रजनी क्रिकेट आपण या ठिकाणी अनुभव एन्जॉय करतोय. गौतमी युवई संघ आणि यज्ञिका स्पोर्ट आमने संघ आपण सज्ज राहायचं आहे. सहा चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची गरज. काही होऊ शकेल इथे मात्र गोलंदाजांनी जर एखाद दुसरा डॉट चेंडू मात्र हाताळला तर मात्र मॅच मध्ये एक स्पोर्ट कानवल संघ कमबॅक करू शकेल आणि क्षमता आहे गोलंदाज सुजितकडे. कारण आपण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सुजितकडे गोलंदाजी पाहिलेली आहे आणि पाहूया कशा प्रकारचा मात्र या ठिकाणी षटक आपल्याला मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडस स्पीडअप करा विवेक पाटील, ही रात्र आहे दिवस नाही. कारण 3 षटकासाठी फक्त 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला आयोजकांनी दिलेला आहे आणि या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 3 षटकं पूर्ण करायची आहेत. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. गोलंदाज सुजित इथे मात्र मार्कस होईल आणि मात्र सामना करेल फलंदाज मनोज. नॉन स्ट्राईकला आहेत अकेश. पहिला चेंडू इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांचा मात्र तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केलेली आहे. वाईटचा इशारा आहे. चेंडू मात्र पाहिलं तर अतिरिक्त इथे मात्र पाहायला मिळते. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि मात्र पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र काय पाहायला मिळेल. फलंदाज धावचित आहे की नाही हे दृश्य आपण आता मात्र पाहणार आहोत आपल्या स्क्रीनवर. सज्ज आहेत आमचे भूपेश कराले. चांगले टेक्निकल आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज करतो या स्पर्धेला जीटीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. भूपेश आपण रिप्लाय दाखवायचा आहे. थोडस आपल्याकडे जर वेगळा अँगल असेल तर मात्र अजून दुसऱ्या अँगलने मात्र दाखवू शकता.
तर फलंदाज बाद आहे, कारण ज्यावेळी एक्स्ट्रा दुसरे केल्या त्यावेळी मात्र जी बॅट जी होती ती मात्र ग्रिप केली नव्हती फलंदाजाने, आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी फलंदाज आकेशला मात्र बाद घोषित करतोय. चांगला आपल्या या ठिकाणी हे दृश्य पाहायला मिळतंय आपल्या स्क्रीनवर. किरायस्फोट दामोडपाडा संघाला लागणारा हा चौथा झटका आपण पाहतोय. समीकरण होतं 6 चेंडू, 7 धाब्यांची आवश्यकता होती. इथे मात्र खूपच छान पैकी चेंडूची पैकी पाहायला मिळते. डॉट चेंडू आला याने आता मात्र कुठेतरी पण तर फलंदाज थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मध्ये आतमध्ये आपण पाहूया श्रीधर पारधी. मनोज आणि श्रीधर हे दोन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जवळपास बॉल टूर आणि किचन आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. आज आपण पाहिलं की सामना एक टाईट झाला, आणि मात्र जे स्वप्न होतं ते मात्र माऊली स्पोर्ट आमने संघाचं स्वप्न मात्र या ठिकाणी भंग झालं असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्हाला नक्कीच ही मॅच जिंकायची असेल तर मात्र 5 चेंडूमध्ये 7 धाबा जोडणं मात्र बंधनकारक आहे. तर या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची भूमिका मात्र आपण पाहू शकता. दिनेश दलवी जात आहेत चेक साठी. लक्षात घ्या, जर एखाद्या वेळी जर गोलंदाज चेक करताना इथे मात्र आढळला तर मात्र त्या गोलंदाजाला मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही, आणि 3 धाबेने पॅनलाइज मात्र केले जाईल. आणि आमचे तिसरे पंच जात आहेत चेकसाठी दिनेश दलवी. 5 चेंडू शिल्लक, विजयासाठी मात्र धाबांची आवश्यकता आहे 6. अतिशय रोमांचक सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. गोलंदाज सुजित. पहिला चेंडू मात्र स्फेअर हाताळला, त्यानंतर मात्र डॉट चेंडूची सांगता इथे मात्र करतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धार चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि आता मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय एनके स्पोर्ट खानवल संघ. बजरंग बलीचा नाव इथे मात्र विवेक पाटील याच्या मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक कामगिरी इथे मात्र सुजित आपल्या संघासाठी करतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 6 धाब्यांची गरज. काय जबरदस्त सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, संधी निर्माण होऊ शकेल, चांगली फेकी पाहायला मिळते. आणि इथे मात्र पंच परेश महाजन यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे की फलंदाज बाद आहे की नाही. काय चांगलं क्षेत्र पाहतोय. योग्य त्या वेळी इथे मात्र फेकी केली मात्र, आणि योग्य त्या क्षणाला एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या, आणि रिप्लेमध्ये साफ सूत्र आपल्याला पाहायला मिळतं की फलंदाज या ठिकाणी बाद झाला आहे. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट अनिश्चित खेळ का म्हटलं आहे त्याचं प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते. तुम्ही एका चेंडूवर 7 धावा जोडू शकता, परंतु या ठिकाणी समीकरण होतं 6 चेंडूमध्ये 7 धावांचं. आणि आता मात्र जर आपण इक्वेशन पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत, आणि विजयासाठी या ठिकाणी किरण स्पोर्ट दामोलपाडा संघाला 6 धाब्यांची गरज आहे. म्हणजे सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. प्लीज विवेक पाटील, तुम्हाला ही दुसरी मी वान करतो की तुम्ही वेळे संदर्भात सहकार्य करा. यापुढे तुम्हाला वान केलं जाणार नाही. विवेक पाटील, यापुढे तुम्हाला वान केलं जाणार नाही, कारण सुरेंद्र दली सुद्धा मात्र या ठिकाणी सक्षम आहेत. कोणत्याही प्रकारची तुम्हाला मात्र पेनलाइज इथे मात्र अनाऊन्स केली जाईल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण साहिल.
परंतु भरपूर अपेक्षा आहेत आता मात्र श्रीधर पारधीच्या माध्यमातून, कारण भरपूर अनुभव आहे या खेळाडूचा. आपण जर विचार केला तर टॅलेंट सुद्धा मात्र भरपूर आहे. परंतु पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करतोय. 3 चेंडू 7 धाब्यांची गरज. काय जबरदस्त इथे मात्र सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खांडवल विरुद्ध जांभूळपडा अगदी शेजारी संघ आहेत, परंतु एकमेकांच्या जीवावर बेतलेले आहेत या स्पर्धेमध्ये. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि डॉट चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या खरोखरच अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं टर्न प्राप्त केला. लेग कटरच्या अंतरामध्ये मात्र आपल्याला ठिकाणी चेंडूची पैकी पाहायला मिळाली आणि आता मात्र चेंडूची संख्या कमी पाहायला मिळते आणि धावांची संख्या आता मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळते. या 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. सुजित पाटील पुन्हा एकदा इथे मात्र प्लिक केला आहे. खूपच छान फटका हवेत झेल टिपलाय आणि मात्र या ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. श्रीधर पारधी इज गॉन. परंतु तुम्ही सिंगल डबल धावसंख्येत जोडले असते तर मात्र या धावांचा तुम्ही पाठलाग करू शकले असते. परंतु मात्र प्रत्येक फलंदाजाने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने पाहतो की मात्र आता पूर्णपणे दबावाच्या स्थितीमध्ये किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो, कारण एक चेंडू शिल्लक आहे आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. आणि जर या ठिकाणी फलंदाजाने गोल्डन षटकार जर लगावला तर मात्र हा प्रथमतच मात्र फलंदाज ठरू शकेल आणि सामना संपल्यानंतर कोणीही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कोई अंदर नहीं आएगा. मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा. एक चेंडू विजयासाठी 7 धाब्याची गरज. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज प्रशांत. काय कॉन्फिडन्स वाढला आहे विवेक पाटीलचा, कारण त्याच्या आर्मीने काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे. कोणालाही मात्र स्वप्न नसेल की या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाची अशी परिस्थिती आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची पैकी पाहायला मिळते आणि सामना जिंकलाय एनके स्पोर्ट खांडवल संघाने. अनेक अनेक अभिनंदन एनके स्पोर्ट खांडवल, विवेक शेठ पाटील आणि हार्ड लक श्याम पारधी आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा. नाव आहे कल्याण शहरामध्ये, विवेक इंटरप्राइजेस नाव आहे भिवंडी शहरामध्ये. अतिशय जबरदस्त ते मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या शिडे पाहिले तर अतिशय सुंदर गोलंदाजी सुजित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या सामन्यातील जो हिरो ठरला आहे, अर्थात मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार देत होतो. आपण या मॅच मध्ये काय घडलं त्याचा मात्र नक्कीच आपण उल्लेख करणार आहे, परंतु ज्या गोलंदाजाने हा सामना जिंकून दिला आहे